नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. पूर्व गणेश उत्सव समिती मंडळामध्ये नवसाला पावणारा बाप्पा विराजमान आहे. तसेच या ठिकाणी विष्णूचे अवतारांचा देखावा देखील करण्यात आलाय. तर या मंडळाला 75 वर्ष पूर्ण झाले, म्हणूनच या ठिकाणी मोठा उत्साह गणेश उत्सव मंडळाचा पाहायला मिळतोय आणि गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतोय. तर आपल्या प्रतिनिधी संजीवनी वैजल या त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया एकंदरीत काय उत्साह आहे तिथे आणि जाणून घेऊया भाविक तसेच मंडळाच्या प्रतिक्रिया. आज आपण आलेलो आहे अंधेरी पूर्व या परिसरामध्ये. या ठिकाणी पूर्व मोगरा गणेशोत्सव मंडळ या परिसराला आपण भेट दिलेली आहे. माझ्या मागे पाहाल तर गणपती बाप्पा विराजमान आहे. तसंच या गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणारा असं या गणपतीचा वैशिष्ट्य आहे. तसंच आपण मूर्ती पाहिली तर ही सिंहासनावर बसलेली आहे. तसंच ही बाप्पा सर्वांना पावतात असं या मंडळाचे म्हणणे आहे. आपण पाहिलं तर विष्णूचा देखावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आपण पाहाल तर महल बनवण्यात आले आहे. तसंच विष्णूचे जेवढे अवतार आहेत त्या या मंडळाने या देखाव्यात तर दाखवण्यात आलेला आहे. मंडळाचे सेक्रेटरी आपल्या सोबत आहे केशव तुरी. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. दादा, काय सांगाल, आपण बाप्पांना विराजमान केलं आहे, तसंच याच्या गणपतीचं बाप्पाचं वैशिष्ट्य काय ते सांगा. पूर्व मोगरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अंधेरीचा महाराजा सर्व गणेश भक्तांचे प्रथम हार्दिक स्वागत करीत आहे. मंडळाची स्थापना 1950 साली झाली. यावर्षी आम्ही 75वा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येथे विष्णूचा दशावतार देखावा आम्ही सादर केलेला आहे. मूर्तिकार निखिल खातू यांच्या कारखान्यातून ही मूर्ती विराजमान केलेली आहे. वर्षानुवर्षे परंपरा असलेला हा आमचा अंधेरीचा महाराजा, यांची स्थापना आमच्या काही शिलेदाराने 1950 पासून जी सुरू केलेली आहे, तोच वारसा आम्ही पुढे घेऊन हा वारसा आम्ही चालवत आहोत. मंडळाचे कैलासवासी रमेश लटके आमदार हे काही 20 वर्ष अध्यक्ष होते. आज त्यांचं स्वप्न होतं की 75 वर्ष अमृत महोत्सव थाटामाटात साजरा करावा. तोच अमृत महोत्सव त्यांचा मुलगा रमेश लटके यांनी वारसा पुढे घेऊन आज थाटामाटात आम्ही अमृत महोत्सव साजरा करत आहोत. हा आपला उपनगराचा राजा, अंधेरीचा महाराजा, हा नवसाला पावणारा आपला गणपती आहे. बऱ्याच लोकांची जी इच्छा आहे, मनातली इच्छाशक्ती आहे, ती लोकं इथे बराच जण आपला मनाची इच्छा व्यक्त करतात. शेवटच्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशी इथे नवस बोलला जातो आणि तो नवस इथे फेडला जातो. असा अंधेरीचा महाराजा असून त्याची ख्याती अशी झालेली आहे की बरीचशी दुरून लोकं आज हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात. आम्ही थाटामाटात आगमनाची तयारी करतो. 3 महिनेपूर्वी सगळे जे भक्त आहेत, रहिवासी आहेत, देणगीदार आहेत, या 3 महिन्यांपासून आम्हाला मदत करत असतात आणि असाच उत्सव आम्ही साजरा करत असतो. वर्षानुवर्षे आम्ही हा उत्सव साजरा करतो आहे आणि हा उत्सव साजरा करताना आम्हाला एवढा आनंद होत असतो की ते 3 महिने आम्हाला कधी असं वाटलं नाही की काही थकवा झाला आहे, कधी काही झालेलं आहे. हा बाप्पाच्या चरणी लीन होऊन आम्ही हा उत्सव हे 11 दिवस, या 11 दिवसांची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. बाप्पा जातानाही आमच्या डोळ्यात अश्रू असतात आणि पुढच्या वर्षी बाप्पा लवकर यावा हीच आमची आशा असते. तसंच आपण हा देखावा केला विष्णू अवतारचा, त्याच्याबद्दल काय सांगाल. हे विष्णू अवतार आहेत, दशा अवतार आहे. विष्णू अवताराने विष्णूने जी रूपं घेतलेली आहेत, जसं विष्णू अवतारात मत्स्य रूप घेऊन विष्णूने मत्स्य रूप आहे, कुर्म रूप आहे, राम अवतार आहे, बलराम अवतार आहेत. ही रूपं दाखवलेली आहेत जी आजच्या पिढीला ह्या रूपाची गरज आहे की विष्णू अवतारात विष्णूने काय केलेलं आहे हे रूप आजच्या पिढीला दाखवून दिलेलं आहे. हे कलियुग आहे. या कलियुगात विष्णू अवतार दाखवण्याची गरज आहे. त्या मुलांना सगळं समजलं पाहिजे. आजच्या मुलांना पिढीला समजलं पाहिजे विष्णू अवतार काय होता. तोच आम्ही महाराजाच्या चरणी विष्णू अवताराचा देखावा उभारला आहे. या देखावा उभारायचे अमन विधाते हे सजावटकार आहेत. त्याने छानसा हा अंधेरीच्या महाराजासमोर देखावा उभारलेला आहे. बोला गणपती बाप्पा मंगल. आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल, न्यूज मराठी 24/7 मुंबई. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.